मी आत्ता पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये आलेलो आहे आणि एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट मला इथं मिळालेला स्टुडंट्सनी केलेला. भारतात आपल्याला माहिती आहे आपण कृषीप्रधान देश आहोत आणि ॲग्रिकल्चर वेस्ट हा एक अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. ॲग्रिकल्चर वेस्टला आता दोनच उत्तर आहेत. पहिलं उत्तर आहे तर ॲग्रिकल्चर वेस्ट शेतकरी लोक तिथं जाळून टाकतात किंवा दुसरं उत्तर आहे की ते जनावरांना खायला देतात. ह्याच्या पुढं सोल्युशन नाही, पण ह्या मुलांनी त्याच्यावर एक अतिशय छान सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला. आपण यांच्याकडे समजून घेऊया की काय आहे यांचा प्रपोज सोल्युशन. विद्यालंकार इन्स्टिट्यूट मुंबईचे हे स्टुडंट्स आहेत. काय आहे तर सर बेसिकली आता जसं तुम्ही बोलले दोनच सोल्युशन आहेत. तर इथे काय आहे, आता सपोज शेतकऱ्याची शेती आहे, त्याने त्याचं फील्ड हार्वेस्ट झालं, त्याची शेती गेली कारखान्यात, ऊसाची शेती आहे ती गेली कारखान्यात, तर जे रेसिड्यू उरतात, मुळं उरतात, हा असा पालापाचोळा उरतो. तर आता शेतकरी काय करतो, एकतर जाळतो नाही तर दुसरा त्याचे गुरं वगैरे काय असतील त्यांना देतो. तिसरं सोल्युशन एक्झिस्टच नाही करत. तर इकडे आमचा प्रोडक्ट येतो आहे. तर सो बेसिकली सर आम्ही काय प्रोव्हाइड करतो, खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, बट गॅप काय आहे की इंडस्ट्रीला माहिती नाही की कुठल्या शेतकऱ्याचं कधी हार्वेस्ट झालं आहे आणि शेतकऱ्याला माहिती नाही की माझ्या पिकासाठी कुठली इंडस्ट्री गरजेची आहे. इंडस्ट्री म्हणजे कंपन्या प्रॉपर कंपनीज म्हणतोस तू. बरोबर. ओके. तर आमचा प्रोडक्ट काय करतो, फार्मर 5 इझी स्टेपमध्ये आमच्या ॲपवर त्याची फील्ड मॅप करून लिस्टिंग करणार. त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एकतर तो पूर्ण फील्ड चालू शकतो, त्याला ते झंझट नाही करायचं, तर आम्ही गुगलची API की इंटिग्रेट केली आहे, त्याने तो 4 पॉईंट्स सिलेक्ट करून डायरेक्ट त्याचे फील्ड मॅप करू शकतो. नंतर आमचा AI फील्ड मॅप म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती आहे. हो, त्याचं 5 एकर क्षेत्रफळ आहे. बरोबर. ऊस त्याचा गेलेला आहे. बरोबर. समजा. ओके. नाहीतर तो मॅन्युअली पण टाकू शकतो, माझी 5 एकर शेती आहे, 6 एकर शेती आहे. नंतर दुसऱ्याच्यात तो सिलेक्ट करणार त्याची शेती कुठली आहे, ऊस झाला, गहू झाला, भात झाला, जे पण आहे. आणि नंतर सर तो लिस्ट करणार आणि नंतर आमचा AI प्राईस मॉडेल काय करणार, एक रेंज देणार डिपेंडिंग ऑन त्याने कधी त्याची कधी हार्वेस्ट झाली आहे, त्यानंतर काय क्लायमेट चेंज झालं आहे, पाऊस वगैरे पडला आहे, ज्याने ते वेस्ट त्याला बुरा लागू शकतो मॉइश्चरायझरमुळे वगैरे. म्हणजे तुमच्या ॲप आहे मध्ये तिथं त्यांनी स्वतःला लिस्ट केलं आणि त्याचा एरिया टाकला. त्याला तुम्ही एक टेंटेटिव्ह प्राइस दाखवली की तुझ्या ॲग्रिकल्चर वेस्टला एवढे पैसे मिळू शकतात. बरोबर. पुढे सर ती लिस्टिंग जाणार इंडस्ट्रीकडे, कंपनीकडे. कंपनीसाठी सर वेबसाईट आहे, कंपनीला ती त्या वेबसाईट पोर्टलवर सगळं दिसणार की ह्या फार्मरने ह्या लोकेशनवर लिस्टिंग केली ह्या रेसिड्यूची. आणि सर इंडस्ट्री मग अप्रूव्ह करणार. पण तू म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक कंपनीला, इंडस्ट्रीला वेगवेगळं ॲग्रिकल्चरचं वेस्ट लागू शकतं. बरोबर. कुणाला शुगर केनचं लागेल, कुणाला गहूचं लागेल, कुणाला भाताचं लागेल. मग त्या कंपन्यांना ते दिसायला लागेल कुठल्या शेतकऱ्यांनी काय टाकलं, कुठल्या शेतकऱ्यांनी कुठल्या क्रॉपचं टाकलं. कंपन्या फिल्टर पण करू शकतात की मला ह्याच क्रॉपचं बघायचं आहे की काय क्रॉपचं बघायचं. मग नंतर सर त्यांनी लिस्टिंग अप्रूव्ह केल्यावर त्या दोघांमध्ये एक नेगोशिएशन होणार. आणि सपोज फार्मरकडेच लॉजिस्टिक अवेलेबल असेल, कोणाकोणाकडे असतो ट्रॅक्टर, टेम्पो आजकाल, तर असेल तर तो स्वतःला ओला उबर सारखं पण तिथे रजिस्टर करून तो ट्रान्सपोर्टेशन ते स्वतःच कंप्लीट करून त्याचे तो पैसे घेऊ शकतो ॲज अ एक्स्ट्रा इन्कम म्हणून. नाहीतर कंपनीज लॉजिस्टिक प्रोव्हाइड करून ट्रान्सपोर्टेशन कंप्लीट करणार. म्हणजे कंपनी ऑप्टिमाइज करतील की त्या भागातले समजा एक 5-10 शेतकरी एकत्र केले, त्यांचं ॲग्रिकल्चर वेस्ट एकत्र केलं तर ट्रक भरून जाईल असं त्यांना वाटलं, ते ट्रक पाठवतील आणि तिकडून जाईल. पण ह्यात एक प्रॉब्लेम आहे, शेतकरी जेव्हा ॲग्रिकल्चर वेस्ट तिकडून पाठवणार त्याला पुढचं त्याला आता पेरणी करायची आहे ना, मग ते करायला त्याला शेत अमुक एक तारखेला मोकळं व्हायला पाहिजे. तर सर त्यासाठी आम्ही एक छोटा फीचर इंटिग्रेट केला आहे, बट शेतकऱ्यासाठी तो खूप इम्पॅक्टफुल आहे. आता आम्ही कॅलेंडरचा फीचरमध्ये शेतकरी तारीख सेट करणार की सपोज त्याने सिलेक्ट केली 20 मे, एक्झाम्पलसाठी 20 मे त्याने सिलेक्ट केली, तर इंडस्ट्रीकडे ती प्रायोरिटी जाणार की 20 मेला ही फील्ड क्लिअर झाली पाहिजे मॅक्झिमम, कारण की 21 तारखेपासून शेतकऱ्याची दुसरी पेरणी आहे. ते शेतकरी टाकू शकतो त्याची डेडलाईन तारीख. मग ते इंडस्ट्री त्या हिशोबाने प्रायोरिटी सेट करणार कुठली फील्ड कुठल्या तारखेला ॲग्रिकल्चर वेस्ट उचललं जाईल. बरोबर. आणि त्या काही कंपन्यांची नावं सांगू शकतोस का, उदाहरणार्थ की ही कंपनी आहे, याला हे ॲग्रिकल्चर वेस्ट लागतं, हा तुमचा अभ्यास आहे, त्याप्रमाणे काही उदाहरणं? आता सर खूप साऱ्या आता आम्ही टेंटेटिव्हली खूप साऱ्या कंपन्या आहेत. सपोज आता हा कंपनी टू क्रॉप मॅपिंग आहे. आता ह्याच्यात सपोज राईससाठी ह्या कंपन्या आहेत. म्हणजे एखादं नाव घेतलं आपण तर राईससाठी इंडियन ऑइल आहे का? इंडियन ऑइल सर हे बायोमास वगैरेसाठी कशासाठी, प्रत्येकासाठी. व्हीटसाठी आहे NTPC, व्हीटसाठी NTPC वगैरे आहे, प्राज आहे कुठंतरी, किंवा प्रत्येकाला काय लागतं खूप आहे. ही एक बाजू झाली. शेतकऱ्यांची दुसरी बाजू झाली. म्हणजे तुम्ही थोडक्यात मार्केट प्लेस याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे की जे इफेक्टिव्हली शेतकऱ्यांना पण योग्य त्याच्यात काहीतरी रिटर्न्स देईल. मोठा जो आपला पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह होऊन जाईल. आणि शिवाय कंपन्यांना जे काही महागात बाहेरून घ्यायला लागतं, वेगवेगळ्या व्यापारी असतील मध्ये किंवा कोणी, त्यांचा धंदा आता पण तो चालू आहे. बट फक्त आम्ही कॉन्टॅक्ट केला ना आमच्या सर्व्हेमध्ये इंडस्ट्रीजशी वगैरे, फार्मर्सशी बोललो, इंडस्ट्रीजशी बोललो, तर गॅप काय येतोय,
त्यासाठी एक प्रॉपर मार्केट प्लेस नाही, ते खूप स्कॅटर्ड आहे. बरोबर. मग हा एक प्रॉब्लेम होतोय इंडस्ट्रीसाठी पण, आणि फार्मासाठी तर काय आता सोल्युशनच नाही. वेस्ट होतोय त्याचं, जाळतोय तो, गुरांना देतोय. इन्कम सोर्स त्याचा ह्याने आम्ही जनरेट करायचा बरोबर आहे. प्रयत्न खूप करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या देशाची जी प्रगती होते त्याच्यामध्ये IT हे कम्प्युटर इंजिनिअरिंग करणारे ही मुलं आहेत, बरोबर आहे ना? बरोबर. आणि त्यांच्या मेंटर पण आपल्याबरोबर इथं आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे अंडर एस्टिमेट नाही करू शकत अशा टाईपचे प्रोजेक्ट्स. हे प्रोजेक्ट्स खूप मोठ्या प्रॉब्लेम्सला अतिशय समर्पक, अतिशय चांगलं इफेक्टिव्ह उत्तर देत आहेत, लक्षात घ्या. आणि हा नक्कीच तुम्ही स्केल करणार आहात. तुमचं ॲप तयार आहे, ॲपचा आपण डेमो बघूयाच. मी एकदा बघितला आहे, पुन्हा एकदा बघूया. तर मला असे प्रोजेक्ट पाहिले की फार आनंद होतो की मुलं असं काहीतरी करतायत आणि याच्यातून आपण मोठ्या प्रमाणात देशाची प्रगती करतो असं माझं तर मत आहे. हे जे सोल्युशन आहे हे आणि कोणाला का सुचलं नसेल आत्तापर्यंत आणि मुलांना सुचलं आहे. तर थोडं ॲपचा डेमो घ्यायचा असेल तर ॲपबद्दल सांगशील का थोडक्यात? सर बेसिकली आम्ही असं ठरवलं होतं की जे शेतकरी आहेत ते मोस्टली टेक्नोसेव्ही नसतात, त्यामुळे त्यांच्यासाठी एक इझी 5 स्टेप इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर हा आमचा बेसिकली ॲप आहे. ह्याच्यामध्ये समजा आता सध्या डेमो ॲप आहे, त्यामुळे तर मग समजा जर लिस्टिंग केलं तर न्यू लिस्टिंगवर क्लिक करून आता सध्या नवीन अकाउंट नाही आहे, तर इथे ऑलरेडी आम्ही थोडेसे मॅप अगोदर लिस्टिंग केलं. तर त्यांची जेवढे पण तुमचे शेतकरी आहे, एका शेतकरी एकच प्लॉट नसतो, असे भरपूर असतात. तर समजा त्याला नवीन करत असेल तर मॅप फिल्डवर हा गुगल मॅप्सचा API आहे. तर मग ह्याच्यात 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तो चारी कोणी चालू शकतो किंवा मॅप करू शकतो. तर मग आता आपण मॅपवाला फीचर बघू. मग ते फक्त क्लिक करून मॅपिंग करणार की आमचा प्लॉट आहे. तर मग इथे खाली लिहून येतं की किती पॉईंट्स आम्ही केले आहेत, किती हे आहेत. तर मग त्याच्यामध्ये मॅपिंग वगैरे सगळं फील्ड झालं, किती एरिया आहे, काय आहे. मग फील्ड आता समजा आपण सेव्ह करतोय काहीतरी नावाने, ओके. आता फील्ड सेव्ह केली तर इथे ऑप्शन येतो की फील्ड रजिस्टर झाली आहे. क्रॉप टाईप जो आहे, आता समजा आपण 20 स्ट्रॉ सिलेक्ट केलं, मग त्यामुळे हार्वेस्ट कधी केलेलं आपण त्याची डेट टाकायची आहे. म्हणजे आपण 1 महिना अगोदर काहीतरी हार्वेस्ट केलेलं आणि मग याच्यामध्ये नेक्स्ट आहे की अप्रॉक्सिमेट टन, जो एरिया कॅल्क्युलेट झाला त्याप्रमाणे किती टन असू शकतो त्या रेसिड्यू, एस्टिमेट. मग त्यानंतर त्यावर फोटोज अपलोड करायचे आहेत आपल्याला थोडेफार, म्हणजे फील्डचे किंवा क्रॉपचे जे आहेत ते, कारण की व्हॅल्युएशन करायला पुढच्या इंडस्ट्रीला समजेल की कसं आहे ॲक्च्युअल रेसिड्यू. मग त्यानंतर आम्ही AI प्राईस इंजिन हे केले की ज्याच्याने शेतकऱ्यांना पण समजावं की त्यांची रेसिड्यूची काही प्राइसिंग आहे. तर मी हे एक्सपेक्टेड प्राईस येते, त्याच्यानुसार शेतकऱ्याला जर समजा जास्त प्राईस टाकायचं असेल तर 50,000 समजा टाकली शेतकऱ्याने, ती त्याला 50,000 लिस्टिंग करायची आहे. आणि मग त्यामध्ये त्याचा पिकअप डेट, जसा तो बोलला की एक पिकअप डेट असणार की मला एवढ्या तारखेपर्यंत, समजा आपल्याला 20 मे बोललो, इथून नेलं पाहिजे. हां बरोबर. मग 20 मेची तारीख आपण सिलेक्ट केली. मग त्याच्यानंतर स्टोरेज आहे की नाही, समजा जर डिले झाला काही तर शेतकऱ्याकडे पण स्टोरेज अवेलेबल आहे की नाही, त्याचं एक टॉगल दिलं आहे आम्ही एक. मग ही लिस्टिंगची रिव्ह्यू होतोय आणि पब्लिश लिस्टिंग होते. आता ही लिस्टिंग आपली झालेली आहे मार्केट प्लेसमध्ये पब्लिश. समजा शेतकऱ्याला बघायची का हा आता मी एवढे लिस्टिंग केले, त्याचं काय फीचर आहे, तर हे माय लिस्टिंग मध्ये सगळे दिसतात, त्याला दिसतील त्याचे. बरोबर. मग हे पेंडिंग स्टेटस आहे, हे ते आपलं जे स्टेटस आहे इंडस्ट्री किंवा कुठल्या कंपन्या त्याला इंटरेस्ट दाखवत आहेत ते दिसेल. हां, मग ते सगळं डील्स वगैरे सगळं याद दिसणार. सो बेसिकली हा आमचा एक छोटा इझी, अजून कंपन्यांचा इंटरफेस तुम्ही डिझाईन करताय पुढचा. हा, म्हणजे तो आमच्याकडे आहे बरोबर सध्या. मग तो आहे, पण या ॲपला आत्ता घ्यायचा आहे. हा, app आणि ते काहीच अवघड नाही आहे. म्हणजे ते करायला किती वेळ लागतो? मार्केट प्लेसच्या दोन्ही बाजू येऊन जातील. हा. मग ते प्राइस ॲग्रीमेंट होईल. हा. आणि आता जसं यांनी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे ते तिथून येऊन ते मटेरियल उचलतील त्या प्राइस. आम्ही बेसिकली सध्या फक्त एक इंटरफेस जनरेट केलाय जो दोघांना कनेक्शन प्रोव्हाइड करतो. कारण की हा एक खूप मोठा गॅप आहे की इंडस्ट्रीजला एक्झॅक्टली माहिती नाही, डायव्हर्स मार्केट आहे, त्यामुळे माहिती नाही की एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटवर किंवा कुठल्या शेतकऱ्याकडे काय रेसिड्यू आहे. आणि शेतकऱ्याला पण माहिती नाही काही असे इंडस्ट्रीज आहेत ज्यांना खरंच गरज आहे, त्यातून एक चांगलं उत्पन्न जनरेट होऊ शकतं. म्हणजे पीक गेल्यानंतर पण वरचं उत्पन्न जे बरोबर. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो की शेतकऱ्यांना वेस्टेजचं काय करायचं हा जो प्रॉब्लेम होता त्याला एक चांगलं उत्तर आहे. आणि कंपन्यांना ज्यांना ते वेस्टेज पाहिजे स्पेसिफिक त्या प्रत्येक पिकाचं, क्रॉपचं, त्यांना ते मिळण्याची पण व्यवस्था ह्यात केली आहे. आणि योग्य प्राइसिंग, फेअर प्राइसिंग मॉडेल याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळं दोन्ही पार्टीज आनंदित होऊन जातील. मार्केट प्लेसची हीच ब्युटी असते आपल्या सगळीकडे. आणि मार्केट प्लेसचा इथं उपयोग केला आहे हे खूपच छान आहे. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. मला वाटतं हा स्केलअप करायला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण हवे असतील. तर we need funding and we are pitching this so that our students will get at least their own startup. Very And good. this will be the biggest success for Vidyalankar Institute of Technology. We are working on current problem and we are providing solution also. व्हेरी Thank गुड, you. व्हेरी गुड. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.